जय महाराष्ट्र. स्वराज्य दृष्टी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज दोन ब्रेकिंग न्यूज आहेत. पहिली ब्रेकिंग न्यूज ही आहे, आज आपले शिवसेनेचे उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आज हायकोर्टामध्ये जे आपलं एकनाथ शिंदेने जे त्यांचं चिन्ह जे त्यांच्या ताब्यात होतं, एकनाथ शिंदेच्या ताब्यात होतं, त्याचा आज निकाल लागणार आहे. ते आज दुपारपर्यंत 2-3 वाजेपर्यंत समजेलच. आज जर निकाल नाही लागला तर उद्या ते निकाल लागेल याची त्यांनी नमूद केलं आहे की हायकोर्टाने सांगितलं आहे की आज जर नाही झालं तर उद्यापर्यंत ते कंप्लीट होईल. तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच सांगा. शिवसेना हे चिन्ह नक्की कोणाचं आहे? उद्धवसाहेब त्यांचं आहे की एकनाथ शिंदेचं आहे? हे तुम्हाला काय वाटतं सांगा. मी मराठी आहे, मी महाराष्ट्राचा माणूस आहे. मी लहानापासून मी बघत आलो आहे बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे चिन्ह मी लहानापासून बघत आलो आहे. ठीक आहे, त्यांनी 40 आमदार फोडले, गुवाहाटीला गेले, त्यानंतर त्यांनी आपलं ते शपथविधी करून मुख्यमंत्री वगैरे झाले. त्यानंतर मग ते भाजपला पकडून त्याने हाताखाली घेऊन ते चिन्ह वगैरे त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलं. त्याचा आज निकाल आहे. समजेलच दुपारी 2-3 वाजेपर्यंत समजेलच आपल्याला काय होतं आहे ते. पण तुम्ही पण नक्कीच सांगा मला की हे चिन्ह नक्की कोणाचं आहे. शिवसेना हे चिन्ह बाळासाहेब आपले उद्धव साहेबांचं आहे की आपलं एकनाथ शिंदेचं आहे, हे तुम्ही नक्कीच मला सांगा. दुसरी खबर एक आहे, एकनाथ शिंदेचे आमदार जे आता ताज लँड ऑर्डरमध्ये ठेवले होते, त्यातले 7-8 आमदार, 7-8 नगरसेवक आमदार जे आहेत ते आता उद्धव साहेब यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, अशी एक खबर आलेली आहे. आता जस्ट खबर आलेली आहे. बघू, 1-2 दिवसामध्ये समजेलच, काय असेल ते क्लिअर होईलच. तुम्हाला काय वाटतं कोणाचा महापौर बसेल? उद्धव साहेबांचा बसेल की भाजपचा बसेल? हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.